भारताच्या कारवाईनंतर आता पाकिस्तानची दाणादाण उडालेली आहे। आंतरराष्ट्रीय भागीदारांपुढे हात पसरलेले आहेत। पाकिस्तानला अधिक कर्ज देण्याचं आवाहन पाकिस्तानकडून केलं जातंय। वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मदतीचं आवाहन करण्यात आले। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडे। प्रमोद, पाकिस्तान आता भीक मागतंय, पैशांची मागणी पाकिस्तानकडून केली जाते। भीक असंच नाही मागत आहे तर आम्हाला जास्त रकमेमध्ये कर्ज द्या अशा पद्धतीची मागणी पाकिस्तानकडनं केली जाते आहे। जे आंतरराष्ट्रीय भागीदार आहेत त्यांच्याकडे पाकिस्तानने आता अक्षरशः हात पसरलेले आहेत। सध्याची जी परिस्थिती आहे युद्धाची, त्या परिस्थितीमध्ये आमच्या देशाची अवस्था वाईट होत चाललेली आहे आणि म्हणून तुम्ही आम्हाला कर्ज द्या अशा पद्धतीची मागणी आंतरराष्ट्रीय भागीदारांपुढे पाकिस्तानने केल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। खरं तर त्यांनी असंही म्हटलेलं आहे त्यांच्या ट्विटमध्ये की हे वाढतं युद्ध आणि आमच्याकडे असणाऱ्या साधन सामुग्री होत्या, त्या साधन सामुग्रीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घसरण होत आहे आणि म्हणून तुम्ही आम्हाला मदत करा अशा पद्धतीची एक विनंती हात पसरलेले आहेत आंतरराष्ट्रीय भागीदारांपुढे पाकिस्तान आपल्याला बघायला मिळते। खरं तर युद्ध सुरू होऊन 2च दिवस झालेत। आपल्याकडनं फक्त 2 मोठे अटॅक जे आहेत ते पाकिस्तानवरती केले गेलेले आहेत आणि त्यानंतर पाकिस्तानची ही अवस्था झालेली आहे। आगामी काळामध्ये पाकिस्तानने अशाच पद्धतीच्या जर कुरापती सुरू ठेवल्या तर त्याला भारताकडनं जर उत्तर दिलं गेलं तर पाकिस्तानची जनता पाकिस्तान अक्षरशः रस्त्यावरती येईल असं म्हणायला एक प्रकारचे अंश आहे आणि त्याचा ही सुरुवात झालेली आहे आंतरराष्ट्रीय भागीदारांपुढे पाकिस्तानकडनं हात पसरल्याच्या गोष्टीमुळे। असं आपल्याला प्रमोद, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। भारताकडून आतापर्यंत फक्त ऑपरेशन सिंधूर अंतर्गत 2 वेळा हल्ले करण्यात आले। या 2 वेळच्या चढाईनं पाकिस्तानची ही अवस्था झालेली आहे तर खऱ्या युद्धाला सुरुवात झालेली आहे आणि अशा परिस्थितीत 2 दिवसात पाकिस्तान भिकेला लागलेला आहे। तर एकंदरीत दळिद्री पाक यानं कटोरा या ठिकाणी समोर आणला असल्याचं आपण पाहतोय। भीक मागितली आहे पाकिस्तानच्या नापाक कृत्याला मात्र भारत जोरदार वारंवार चोख असं प्रत्युत्तरच देताना दिसतंय। पाकिस्तानची संपूर्ण हवाई संरक्षण प्रणाली, 4 लढाऊ विमानं आणि एक हायटेक अवॉक्स विमान भारतानं पूर्णतः नष्ट केलंय। अवॉक्स हे पाकिस्तानकडे असलेलं सर्वात हायटेक विमान आहे जे आधुनिक रडार यंत्रणेचं परिपूर्ण असं विमान आहे। दरम्यान अवॉक्स नेमकं आहे तरी काय आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर हे हायटेक विमान म्हटलं जातं, मात्र हे काय आहे आपण बघूया। काय नेमकं या विमानात हायटेक आहे? पूर्ण नाव आहे एअरबॉर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टम। हे विमान, या विमानात काय काय आहे? एक विशेष प्रकारचं विमान ज्यावर एक मोठा रडार लावलेला असतो। हा रडार, या रडारच्या माध्यमातून शत्रूची विमानं असू दे, ड्रोन, हेलिकॉप्टर, क्षेपणास्त्र सुद्धा शोधली जातात। मात्र भारताची क्षेपणास्त्र शोधता आलेली नाहीयेत। हे रडार 360 अंश फिरू शकतं, मात्र शेकडो किलोमीटर अंतरापर्यंतचं पाहू शकतं। हे भारताचं विमान मात्र, भारताचे हल्ले मात्र या रडारला पाहता आलेले नाहीत। कोणत्याही लढाऊ विमानांना मोहिमेवर पाठवायचं नियोजन सुद्धा हे करू शकतं, मात्र या विमानाचं सगळे हायटेक प्रयत्न अयशस्वी ठरलेले आहेत। कोणत्याही लढाऊ विमानांना मोहिमेवर पाठवता येतं, मात्र ते शक्य झालेलं नाहीये। तर पाकिस्तानची एअर डिफेन्स कुचकामी ठरलेली आहे। चीनकडून खरेदी केलेलं HQ-9 हे सुद्धा हायटेक विमान, ती क्षेपणास्त्र सुद्धा अपयशी ठरलेली आहेत। पाकिस्तानचे अब्जावधी रुपये पाण्यात गेलेले आहेत। चीननं पाकिस्तानला पाण्यात घातलंय। पाकिस्तानची एअर डिफेन्स कुचकामी ठरलेली आहे। ज्या देशांकडून पाकिस्ताननं मदत मागितली त्यातला चीन हा सर्वात पहिल्या क्रमांकावर असलेला देश, मात्र चीननं दिलेलं HQ-9 हे भारताच्या ताकदीपुढे सपशेल अपयशी ठरले। एकंदरीतच आपण जर बघितलं तर चीनकडून पाकिस्ताननं मदत तर मागितली, याआधी सुद्धा हे क्षेपणास्त्र त्यानं घेतले आणि आता कर्जासाठी सुद्धा हात पसरवलेले आहेत। मात्र एकंदरीत जर आपण बघितलं तर चीनची नेहमीच दुटप्पी भूमिका पाहायला मिळते आणि आता HQ-9 हे जे चीनने पाठवलेलं होतं ते सुद्धा भारतीय सैन्यानं उद्ध्वस्त केलेलं आहे।